नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कुरुंदवाडमधील डे 2 महापूर ब्लॉग। तर आता कुरुंदवाडमध्ये पाणी उतरायच्या पोझिशनला आहे आता सध्याला। कालपासून पाणी उतरायला चालू झाले, परंतु कुरुंदवाडमध्ये पाणी येऊन 3 ते 4 दिवस झाले। तर शिवतीर्थवर अजून गुडघा एवढं पाणी आहे। तर लवकरात लवकर जाऊया, गाड्या ते टू व्हीलर आजपासून सोडायला चालू केल्यात। तर जाऊया तिथं पलीकडे गाडी घालून बघूया पलीकडची पोझिशन काय काय झाल्या ते। तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर आपले 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे। तर मित्रांनो, असंच प्रेम असू दे आणि असंच मला सपोर्ट करत राहा। तर आता दुकानात बसलोय, तर लवकरात लवकर जाऊया। तर चला, चालल्यात ना इकडं। वडा नाही काय हा वडा नाही राहत तुझ्या इकडं घाल आणखी इकडं घाल आई घातली आणखी अडसू साहेब आलो जरा जाऊन येतो जरा अडवू रे अडवा उतराल तो मी म्हटलो डबऱ्याला अडकली, म्हटलो गाडी डबऱ्याला अडकली। मी आणडे जाते म्हणलं, आता पोहायला घेते म्हणलं आम्हाला बरं का जरा वाढले की डायरेक्ट पुलावर पाहिजे आणि पुलावर चालेल ना पुन्हा रस्त्यावर पुन्हा आणि मामा आंघोळ करला ये कुरुंदवाड घाट रोड पाण्याखाली फुल बघा कसा दिसालाय प्रॉपर। ओनमाळी काय वाटतंय तुम्हाला? वाढणार आणि वाढ म्हणजे झालं परत आणि सगळं गावात सगळं चाललंय। आपलं गाव पोलीस गाडी समोर आहे, मारत्यात आम्हाला आज हो पडत्यात। आमची मुगळे हो आमची मुगळे भो मला तिकडे नको रे बाबा। श्री माई सरळ घालताय का बघा हा घातली इथं पाणी होतं सकाळी, काल रात्री तर हे पडलंय बघा, हे पांढरं कागद इथं उतरा कमी चाललंय इथं अंदाज लागणार नाही। हे पसरलेलं आहे इकडे कमी सगळं असं इकडे येत जाणार कारण इथं लेट चढलंय, तरी सकाळपासून गेलं की होत अरे बाबा बोलतान मी हे बोलतान की भांडी गेला काय पाट्याला घरात आहे
नाश्त्यात राहण्याचा आणलं ना आता भरताना आम्ही जाऊन कुठला फरसाना फरसाना आणलाय त्यातला 100% त्याचं खाल्लाय त्याची आडी बेचून बेचून खायला बघा रे खाल्ले मान्य करतो की आणले मजा की अंदा दुसरा अंदा की आम्हाला खाण्याचा त्याचा की जळ पाण्याचा आहे तो ठेवायचा बॅटरी लोक बघायला काय शिरलेला उडकून शेंगा पातील ठेव खाली फाट करून पडाय पाऊस आणि परत सुरू झालाय बारीक मध्ये. कुरुंदवाडात ते जेवढं ट्रॅफिक झाले की नाही तिथं शिवतीर्थजवळ आपली रिक्षा एक पडलेली त्यामुळे ते ट्रॅफिक सगळं जाम झाले. थोडा वेळ वाहनं ते काय सोडणं तर अर्धा पाऊण तास तर सोडणार नाही. आम्हाला पण आम्ही म्हटलं की साहेब असाच रेस्टची गाड्या म्हणलं. 2 दिवसापूर्वी या रोडला पाणी होतं. अर्धा ते पाऊण फूट तर सहज उतरलंय पाणी. तर आत्ता जाऊन पुढे जाऊया तेरवाड हेरवाड कंडिशन काय काय बघूया रोडची. कुरुंदवाडामधून हेरवाडला जाणारा रोड पूर्ण रिकामा झालाय आणि पाणी तर उतरलंय. कालपासून 1 फूटभर पाणी उतरलंय. तर कुरुंदवाडामधून बसवाडला जाणारा रोड अजून रिकामा झाला नाही आहे. पाणी अजून भरपूर आहे इथं. तर मित्रांनो पाणी तर उतरायला सुरू झालंय आणि कुरुंदवाडमधला महापूर सेकंड पार्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर कमेंट सगळं करून टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत जाईन. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.